राज्याच्या राजकारणामध्ये सध्या चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे खांदेपालट होण्याबाबतची आणि हे खांदेपालट येत्या काही दिवसांमध्ये होईल असं सुद्धा बोललं जातं आहे। यातच रोहित पवार यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला तो म्हणजे सर्व मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत आणि हेच कारण आहे की उघड नाही कॅमेरा समोर नाही पण कॅमेरे बंद झाल्यावर प्रचंड अस्वस्थता असलेले हे मंत्री उघड आता सरकारबाबत सुद्धा बोलू लागलेले आहेत। कामच केलं जाऊ देत नाहीये, निधीच उपलब्ध होत नाहीये, तर आम्ही काम कसं करणार अशी सुद्धा खंत या सगळ्या मंत्र्यांकडून व्यक्त केली जाते। एक महत्त्वाचं म्हणजे 150 दिवसांचा कालावधी या सगळ्या मंत्र्यांना देण्यात आलेला आहे, त्यासोबतच राज्यमंत्र्यांनाही दिलेला आहे आणि अशातच राज्यमंत्री बैठका घेत आहेत, कॅबिनेट मंत्री बैठका घेत आहेत, मात्र या दोघांमध्येही समन्वय नसल्याचं संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होत आहे। यावर माधुरी मिसाळ यांनी देखील आपलं उत्तर दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा आपले नेमके अधिकार काय आहेत आणि आपण काय करायला हवं याबाबतची विचारणा केल्यानं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवाल निर्माण होतोय। आता राहिला मुद्दा खांदेपालटचा, तर खांदेपालट होईल असं बोललं जाते। शिवसेनेचे 3, भाजपचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 असे कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांच्याबाबत हा महत्त्वाचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनापूर्वी घेतील असं बोललं जातं आहे। मात्र हे खांदेपालट कोणत्या आधारावर होईल असा सुद्धा सवाल हे मंत्रीच आता सरकारला खाजगीमध्ये विचारू लागलेले। एक तर 150 दिवसांचा कालावधी, त्यामध्ये परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच म्हणतात, त्याचं अवलोकन केलं जाईल। मात्र आपल्याला निधीच मिळत नाही तर आपण काम करणार कसं आणि मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये निधी देणारच कसा असा सवालसुद्धा हे नेते मंत्री विचारू लागलेले आहेत। आता राहिला प्रश्न खांदेपालटबाबतचा, तर या सगळ्या नेत्यांवरती बरेचसे आरोप झालेले आहेत, घोटाळ्यांचे आरोप आहेत, काहींचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, काहींबद्दल चौकशीसुद्धा अंतर्गत सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। त्याचं अवलोकन केलं जाईल, मूल्यमापन केलं जाईल आणि त्या आधारे हे खांदेपालट केलं जाईल, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं सुद्धा बोललं जातं आहे। मात्र हे मंत्री बिंदास आहेत, हे मंत्री कॅमेरासमोर बोलायला तयार नाही आहेत, मात्र कॅमेरा बंद झाल्यावर हे स्पष्टपणे आपली भूमिका मांडतात आणि सांगतात की ज्या निवडणुका भूतकाळामध्ये झाल्या होत्या त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाल्या होत्या आणि त्यामुळेच इतकं मोठं संख्याबळ जे आहे ते भाजपला मिळालेलं आहे, त्यामुळे आम्हाला कुठलीही काळजी नाही आहे, एकनाथ शिंदे आमच्या पाठीमागे खंबीर उभे आहे अशीच भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची सुद्धा आहे। अजितदादा आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्हाला कोणीही हात लावू शकत नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जर ठोस भूमिका घेतली तर राज्यामध्ये काही होऊ शकतं अशी एक भीतीसुद्धा या मंत्र्यांमध्ये आहे। आता नेमकं देवेंद्र फडणवीस कोणत्या आधारावरती खांदेपालट करतील किंवा करणार नाहीत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। एक वर्ग असा सुद्धा आहे आणि एक सूर असा सुद्धा आहे जो सांगतो की राज्यामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा निर्णय कदापि घेऊ शकत नाहीत, कारण याने सरकार अस्थिर आहे असा एक जो संदेश आहे तो विरोधकांकडून सक्षमपणे महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये दिला जाईल आणि याचा परिणाम येत्या निवडणुकांवर होईल। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे कोणत्या आधारावरती खांदेपालटचा निर्णय घेणार की हा खांदेपालट होण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर घेतला जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन चरणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।